नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. तुगा म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उदरे न खरे भवनदी. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. विठ्ठल विठ्ठल. संतांचे काही बोलणं जे असतं ना ते संकेतात्मक असतात, खुणा असतात बोलण्यामध्ये. आणि ज्याला संकेताची भाषा समजते तो बुद्धिमान मानला जातो. तासभर बडबड करायची आणि सारांश काहीच नाही, त्याचे तोंड दुखायचं आणि आपलं डोकं दुखायचं. त्याला डोकं उठणं म्हणतात खऱ्या अर्थाने. बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सार नसणं हे बोलणं म्हणतात. बुद्धिमान माणूस असतो संकेतात्मक बोलत असतो. बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने जो अभंग घेतलेला आहे तो इतका गोड अभंग आहे. तुमचे दासीचा दास करून ठेवा. तुमची सेवा करणारे जे दास आहेत त्या दासांची सेवा करणारं मला करा. विठ्ठल विठ्ठल. हे शब्द कळायला फार अवघड आहे बरं का. तुमची दासीचा दास असं किती खाली आलेत बघा. तुकोबारा येतं डायरेक्ट. कधी कधी मोठ्या माणसाशी बोलता येत नसतात, ती मधली माणसं फार चांगली असतात. चांगलीच असतात असंही नाही, पण देवाच्या आणि आपल्यामध्ये कोणीतरी आहे तसंच संताच्या आणि आपल्यामध्ये सुद्धा असतात. ते जे असतात ना मधले त्याच्यावर संताची देवाची क्रेडिट असते. जगात जेवढ्या मूर्ती आहेत सगळ्या पाषाणाच्या आहेत, जेवढे मंदिर आहेत तेवढ्या दगडाचे आहेत. मग अमक्याच मंदिराला महत्त्व काय ते भक्तांनी वाढवलेलं आहे. अमुकच संत मोठा कसं काय, मधली माणसं चमत्कार सांगतात. मला एकाने चमत्कार सांगितलं की आमचे संत कपडे घालत नव्हते. ते का कुणाला असं वाटतं की कपडे घालू नये पण पैसे लागतात. कपडे नको पण पैसे लागतात, अशी संत असतात जगामध्ये. मग ते मला सांगितलं त्याने की आमचे संत असे आहेत तसे. मला काय विशेषता आहेत, ज्ञानाचे चमत्कार सांगत नाहीत बरं का. आज मस्त कीर्तन आहे का, छान आहे. ज्ञानाचे चमत्कार सांगत नाही. अमुक ग्रंथ लिहिला असं नाही सांगणार, अमुकं ज्ञान सांगितलं असं नाही सांगणार. खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली आणि आमच्या महाराजांनी आशीर्वाद दिला आणि ती हवा भरली. काय चमत्कार आहे म्हणजे हवा भरणारा म्हणजे टायर पंक्चर काढणारा सुद्धा भरत असतो. तो तुझं साधू म्हणून काय विशेषता आहे त्याची. नीट आहे का. हे मधली माणसं असतात, हवा भरलेले सांग. तो साधू पण बोलत नाही मी काय केले. साधू कधी म्हणलं का मी अमुक चमत्कार केलाय. भगवान बाबा स्वतः असं कधी म्हणले का मी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. बोला ना. मधली जी माणसं असतात ना ती फार महत्त्वाची असतात. मग या अभंगाचं वैशिष्ट्य आहे तुमच्या दासीचा दास. मग त्या संताचा दास कशावरून चांगला असेल. संत कोणालाही फालतू माणसाला जवळ करत नाहीत, संतांची विशेषता. आणि जर केलं ना त्याला संत म्हणू नका, राजकारणी म्हणा. राजकारणी लोकांना सगळ्याच पद्धतीची गरज असते ना. मतं घ्यायचे असतात त्यामुळं सगळ्या प्रकार लागतो त्यांना. काही ओरडणारे लागतात, काही भांडणं करणारे लागतात, काही त्रास देणारे लागतात, नंतर ते त्यांना त्रास देतात. असं काही जरुरी नाही की त्रास देणारा माणूस चाकू आहे, कोणाचाही पोट कापू शकतो. तो सांभाळणाऱ्याचं सुद्धा सापतं. सापाला काही माहिती असतं का की हा आपला मालक आहे म्हणून. इतरांना धाक दाखवण्याकरता पाळलेला नाग सुद्धा स्वतःला चावू शकतो. कळते तुम्हाला. याला संकेताची भाषा म्हणतात. ज्ञानाचे चमत्कार नसतात म्हणून देव कोणालाही जवळ करू शकतो. देवाने सगळ्याला निर्माण केलेले म्हणून देवाला बंधन नाही आहेत. म्हणून देवाचे भक्तामध्ये कधी कधी दोष असू शकतो, परंतु संतांच्या भक्तामध्ये कधीच दोष आढळणार नाही. संत एक तर कळत नाहीत, पहिला टप्पा आहे बरं का.
आणि जर कळाले तर ते आपल्याशी बोलत नाही. काय बोलणार तुमच्याशी? तुमचे काय प्रश्न असतात? मुलगा नाही, नोकरी नाही, काय रोग झालेला आहे, काहीतरी आशीर्वाद द्या. संत ज्ञानाचे असतात, अशा लोकांना जवळ करते. जिथं चमत्काराची गर्दी असते ना, तो बाजार म्हणतात त्याला, तो प्रकार वेगळा आहे. आणि सुख पाहिजे असेल त्याचा पत्ता सांगणारे संत असतात. विठाला विठाला. किती कळते तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर मला नाही वाटत कळते म्हणून. सुखाचा पत्ता सांगणारे संत असतात आणि उपचार करणारे जादूगर असतात. कोणी आलं आशीर्वाद, कोणी आलं आशीर्वाद. काही काही दवाखाने असेच ना, काही काही डॉक्टर पण मी असे पाहिलेले आहेत, काही आजार होत त्यांच्या गोळ्या ठरलेल्या आहेत. माणसं बदलून येतात, आजार बदलून येतात, याच्या गोळ्या फिक्स आहेत. अर्थ कळाला? आणि त्या डॉक्टरला असं वाटतं सगळे आजारीच आहेत. ते आले की म्हणतो झोपा. तपासायला सुरुवात करतो, 15-20 मिनिटं घालवतो, नाही कळालं अजून गोळ्या त्याच आहेत. गोळ्यामध्ये बदल नाही. आरामाला 10-15 दिवसाने मग तो म्हणतो जरा वेगळा रोग आहे, वरच्या डॉक्टरकडे जावं लागेल. मग तू का थांबवलं? झालं तर झालं. याचा पारमार्थातला अर्थ वेगळा आहे बरं का. सुरुवातीला आशीर्वाद देतो, जर गुण नाही आला तर मग म्हणतो यज्ञ करावा लागेल, मग उपासना करावी लागेल. मग काही म्हणजे याच्यानी गुण नाही आला की तो लगेच पुढची स्टेप सांगतो. नाही आला ना, आमचा एक मित्र आहे, तो भूत काढत असतो. तो असे आहेत बरं का मित्र. आता भूतांना आमच्यासारख्याची काय गरज पडणार आहे? भूत काढतो तो. आता एक बाई खरंच मेंटली क्रॅक होती, तिचं दिसत निघालं भूत. मग त्यांनी काय सांगावं आमच्या मित्रांनी, म्हणजे ह्याला महाभूत लागले म्हणे, वेताळ बाबा आहे म्हणे, याचा साधं भूत नाही म्हणे, ह्याला विलास करावा लागेल मोठ्या प्रमाणामध्ये, माझ्या गुरुकडे न्यावं लागेल. दिलं पाठवून दुसरीकडे. निघलं तर निघलं, नाही तर दुसरे पत्ते आहेत. हे लोक वेगळे. पण करेक्ट सुख कुठं आहेत याचा पत्ता सांगणारे संत वेगळे. तुकोबारायला विचारलं सुख कुठं आहेत, तुकोबाराय म्हणतात वैष्णवा संगती आणि कमी देवा. गोड अभंग आहे. विषय पण आजचा चांगला आहे. कोणाच्या संगतीमध्ये सुख आहेत? देवाला उत्तर दिलेले आहेत, माणसाला नाही. वैष्णवा संगती सुख वाटे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. संतांच्या सहवासात आलं ना तर मेंदू शांत राहतो, टेन्शनच नाही काही. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जा, बायको त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. नाही म्हणा आमची बायको चांगली, पोरग त्रास देईल. नाही म्हणे पोरगा पण चांगले, भावकी त्रास देईल. तुम्ही असं नाही म्हणू शकत भावकी चांगली म्हणून. जगामध्ये अशी भावकी जन्माला यायची ज्याची चांगली असेल. रावणाची भावकी चांगली नाही, कृष्णाची भावकी चांगली नाही, तुमची चांगली का? स्पेशल जन्म घेतला का तुम्ही? माझा मुद्दा लाग. आणि हे जे 3 प्रकार सांगितले ना, पत्नी, मुलगा आणि भावकी, हे तुमच्या जवळचे आहेत. तुम्ही जन्माला आल्यापासून त्यांच्या सहवासामध्ये आहेत. दुःख तुम्हाला भगवंतानी दिलेलं नाहीत, माणसानी दुःख दिलेले आहेत. माणसाच्या सहवासातले दुःख दिलेले आहेत. संगती बदला वाढल्याचा वाल्मिक ऋषी होतो.
किती साधं गणित आहे. संगती बदला, वाढल्याचा संगती नाही बदलली, मोठे मोठे नेत्याचा कचरा होतो महाराज. तुम्ही अनुभव घेऊन पहा. काही काही माणसं इतके मी खूप चांगले चांगले महाराज पाहिलेत बरं का जगामध्ये. सुरुवातीला एवढे फॉर्ममध्ये असतात, जी चांडळ चौकडी भेटते त्यांना, असा भाव खाल्ला पाहिजे, तसा भाव खाल्ला पाहिजे, नंतर भाव संपून जातो. जो अभंग आहे ना, तो असा गोड अभंग आहे. कोणाचं तरी व्हा, हा अभंग आहे. तो कोणाचं व्हायचंय? तुमच्या दासीचा दास. कारण की सरळ तुम्ही भगवान बाबाजवळ जाऊ शकत नाही. जेवढे बसलेली माणसं आमचे कीर्तनकार आहेत, हे डायरेक्ट माऊलीला थोडेच भेटू शकतात, डायरेक्ट तुकोबाराला थोडेच भेटू शकतात. मग त्यांना भेटायचं असतं तर मध्यस्थी लागते. मध्यस्थी माणसं नाहीत, मध्यस्थी ग्रंथ आहेत. माऊलीला भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरी मध्यस्थी, तुकोबाराला भेटायचं असेल तर गाथा मध्ये. महाराज कळत नाही म्हणून तर भेटायचे. लोकांची तक्रार काय माहिती का? ज्ञानेश्वरी कळत नाहीत. मग तुम्ही कोण शहाणे आहेत का? तुम्ही कळत नाही हा निसर्ग आहे. कळवून घ्यायचा असलं तर मध्यस्थी ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरी कळत नाही, मग ती कळल्यानंतर माऊली कळणार. असं स्टेप्स आहे. जवळच्या माणसाने जर वरच्या माणसाला सांगितलं ना, आपला माणूस आहे, तो जो मोठा माणूस आहे तो तुम्हाला विचारत सुद्धा नाही तुमचं नाव काय. फक्त ते मधल्या माणसाने सांगायला पाहिजेत, आपला माणूस आहे, माझ्या विश्वासातला आहे. तो लगेच तुमच्यावर विश्वास ठेवतो. कोण? जो सर्वश्रेष्ठ आहे. तसं भगवान बाबांनी जर विश्वास ठेवायचा असला तर मध्यंतरी अगोदर कीर्तनं ऐकली पाहिजेत. बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत. त्यांनी पाण्यावर वाचली, आपण घरात वाचा. पारायण करा, अभ्यास करा. आणि एकदा का भगवान बाबांनी आपला वशिला लावला माऊलीकडे की पोरं चांगली आहेत, अहो जगात तुम्हाला त्रास होऊ शकत नाहीत. आणि एवढंच गणित आहे सुखाचं बरं का, एवढंच गणित आहे. एकदा एका मूर्ख माणसाला, अशिक्षित माणसाला मंत्री केलं. आपल्या भारतामध्ये हे घडू शकतं बरं का सगळं. मंत्री केलं. आता शिकलेल्या माणसाची पंचायत आहे. जो त्याचा दावेदार होता तो सारखा टेन्शनमध्ये की मी योग्य असताना, मी लायबल असताना त्याला का केलं. आणि त्याच्या अंगात आलेलं जे फ्रस्ट्रेशन होतं ना, ते कुठं काढायचं? आम्हीच. आमच्या जवळ तो येऊन तो माझ्याजवळ एवढा ओरडायला. मंत्री त्याला वरच्या लोकांनी केलं नाही आणि तो राग माझ्याजवळ काढतो. मी मंत्री करू शकतो का? काही संबंध आहे का? मग तो माझ्याकडे बोलायला सुरुवात केली त्याने. मी ऐकून घेतलं 10 मिनटं. मग तो रिलॅक्स झाला. ते काढलं ना बाहेर. अगोदर जी खराब वस्तू ती बाहेर निघू द्या. मोकळा झाला तो. म्हणलं आता सांग काय? काय नाही मग मी एवढा योग्य माणूस आहे काय? म्हणलं तो योग्य आहे हा विषय वेगळा आहे, विश्वासू आहे का नाही हा विषय. निंदा नाही करत. मंत्री त्याला करतात जो विश्वासू आहे का नाही. जवळ त्याला करतात जो विश्वासू आहे का नाही. तुकोबाराचा तर इतका गोड अभंग आहेत. हे सगळी सृष्टी भगवंताची आहे. पण जर तुम्ही देवाचे दास झालं ना तर या सृष्टीचे मालक होता तुम्ही. या सृष्टीचे सेवक मालक होतो. नीट ऐका काय बोलतो. सेवक मालक होतो जर विश्वासू असेल तर. कधी कधी काही घरं मी असे पाहिलेले आहेत, मुलावर एवढा विश्वास नाही जेवढा नोकरावर विश्वास. मुलगा कधीही धान्य आणि धन बर्बाद करू शकतो पण नोकर नाही करू शकत. त्याच्या हातात चावी आहेत. मुलगा त्याचा आहे पण चावी नोकराच्या हातात आहे. काय कारण आहे दोघांचं? फक्त विश्वास. याचं नाव आहे परमार्थ. विठाला विठाला. देव शक्ती देतो, संत ज्ञान देतात. तुम्ही लायकीचे लागतात, तुम्ही विश्वासू लागतात. तुम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा जर तुम्ही बाजार मांडला तर बोला ना, मग ते ज्ञान थांबतं, बाजार सुरू होतो. पुढचं ज्ञान नाही मिळत महाराज. तुम्ही देवाला कमजोर समजू नका बरं का. थोडं ज्ञान दिलं, थोडं तुम्हाला बोलता आलं, थोडं लोक रंजवता आले आणि तुम्ही लगेच त्या ज्ञानाचा बाजार सुरू केला. देव म्हणतो एवढंच याची लायकी होती. आणि देवाची दुसरी शिक्षा सांगतो तुम्हाला, कमवलेलं खाता येत नाही ही शिक्षा असते. जेवढे श्रीमंत लोक आहेत, जेवढे मोठे लोक आहेत त्यांचा अभ्यास करून बघा.
कमवलेलं जास्त आहेत, खाता येत नाहीत, याला शिक्षा म्हणतात. ऊसतोड कामगार बघा बरं, मी जेव्हा जातो रस्त्याने बघा त्यांचं जेवण कसं असतं. ऊसाने भरलेली ती गाडी असते, गाडीवर दोघं जण बसून खातात, याला जेवण म्हणतात. नाही अजून कळलं, दोघं जण खातात. श्रीमंत माणसं कधी एकटं दोघं जण बसून खाताना बघितलेत का? फक्त ते पार्टीला जातात, एक दुसऱ्याला भेटतो, ती दुसऱ्याला भेटते, त्याचं नाव पार्टी. आणि दोघांची परवानगी असते, तू तुझ्याला भेट, आम्ही आमच्याला. एकत्रित आहात, मनानं एकत्रित नाहीत, विश्वास योग्य नाहीत. मंत्री पद विश्वासाने मिळतं, योग्यतेने नाही मिळत. योग्यता असेल तर तू स्वतःची इंडस्ट्री उभा कर, योग्यता असेल तर विद्वान हो, योग्यता असेल तर स्वतः महान हो, शूर हो, ही तुझी योग्यता आहे. पण जर कोणाकडून, माझा मराठी नीट आहे का बरं का, कोणाकडून जर काही पाहिजे असेल तर त्याचा तुम्हाला विश्वास व्हावं लागतं, त्याचा अभंग आहे हा. जर तुम्हाला कोणाकडूनच काही नाही पाहिजे, तुम्ही राजे आहात, तुम्हाला जगात देव काय कोणी पण तुम्हाला पराभव करू शकत नाही, काहीच नाही पाहिजे तुम्हाला. नदीच्या कडेला बसलेले तर भिक्षा मागून खातायत, तुम्हाला त्रासच देणार, देव सुद्धा त्रास देणार नाही, काही गरज नाही ना, देव तरी कशाला पाहिजेत. मराठी कळाली? कशाला देव पाहिजे तुम्हाला? जर तुम्हाला काही नको आहे मग देवाची सुद्धा गरज पाहिजे काहीतरी, मग विश्वासू व्हा, भिकारी नका हो. मराठी कळा, भिकारी नका हो, विश्वासू व्हा. सगळं तुमच्याकडे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. जो विश्वासू असतो ना तो देवावर सत्ता करतो, मालकावर सत्ता करतो, विश्वास कारणीभूत आहे. आता विश्वास आपण सरळ संपादन नाही करू शकत, मोठे लोक एकदम जवळ नाही करत कुणालाच. मग काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या तुमची दासीचा राज करून ठेवा, तुमची दासीचा राज करून ठेवा, तुमची दासीचा राज करून फार गोड अभंग आहे. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला, संकेताची भाषा कळायला अवघड आहे. मागणी काय? दासीचा दास म्हणजे नोकरी. आता दास करून घेण्यासाठी काही मागणी मागावी लागते का? उद्या तुम्हाला भगवानगडाची सेवा करायची, मागणी मागायची काय गरज? या सेवा करा. दास होण्याकरता मागणी मागायची गरज नाही. वशिला कोणासाठी असतो? ज्याला अधिकारी व्हायचंय त्याला वशिला आहे. दास व्हायला काय मागणी? संकेताची भाषा आहे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो संतांचा दास होतो ना तो खऱ्या अर्थानं देवाचा आणि सृष्टीचा मालक होतो. मराठी समजून घ्या मग टाळ्या वाजवा. वाक्य आवडलं असेल पण कळलं नाही, हे पण फरक आहेत. काय फरक? परमार्थाचा दास देवाचा मालक असतो आणि संसारातला मालक हा दास असतो. पटते का नाही? नाही पटलं अजून? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एखादा, सगळे आता बसलेले आहेत, थोडा राग आला तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरात पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यानंतर ओळख करून दिली जाते, बायको हे आमचे मालक, बरोबर आहे का? तुमची म्हणत नाही का? ग बसल्यामुळं टेन्शन आलं.
पत्नी ओळख करून देते, हे आमचे मालक, हे आमचे मालक. आणि थोड्या वेळाने हातात पिशवी देते. मला सांगा, काम सांगणारा मालक असतो का करणारा असतो? तुम्ही माझ्या समोर जेवढे बसलेत ना, संसाराचे दास आहात. घर चालवण्यासाठी 12-12 तास तुम्ही कष्ट करताय. तुम्ही काही मालक आहेत का? फक्त नाव आहे तुमचं मालक, नावाचे मालक तुम्ही. कमवताय ना तुम्ही. माझा मुद्दा लक्ष, कमवणं माझा अर्थ वेगळा आहे. बायकोसाठी कमवताय. कमवणारा आणून देणारा कोण आहे? मालक का दास? कन्फ्यूज नका हो. अहो, तुम्ही जे गुलामी करता, तुम्ही बुद्धिमत्ता खर्च करता, कोणासाठी? मुलासाठी. मालक कोण आहे तुमचा? ज्याला तुम्ही कमवून देताय तो कोण आहे? काही शंका आहे का तुम्हाला याच्यावर? आणि पत्नी घरात बसलेली असते. पत्नी पण हुशार असते बरं का. नोकरीवाला शोधते ज्याला गुलामीची सवय नाही. अजून कळालं? कारण की तो कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. कलेक्टर असो, कोणी असो, कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. हाताखाली काम करण्याची सवय असल्यामुळं पत्नीच्या हाताखाली काम करताना वाईट वाटत नाही. मुलांनी काम सांगितलं तर वाईट वाटत नाही. काही काही बाप फार चांगले आहेत. घरातून जातानाच खाऊ घेऊन जातात का? पोरगं मागणार आहेत. आणणारा कोण आहे? तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता किंवा काय करता, आणणारा नोकर असतो. तुम्ही कोण आहेत? मी म्हणणं संकेताची भाषा समजली पाहिजे. परमार्थामध्ये दास म्हणून घ्यायचे आणि मालक व्हायचे. संसारामध्ये मालक म्हणून घ्यायचे आणि गाढवाप्रमाणे कष्ट करायचे. हा माझा शब्द नाही बरं का, रुक्मिणीचा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. भागवतामध्ये इतका गोड प्रसंग आलाय. कृष्णाला असं वाटलं थोडी चेष्टा करावी रुक्मिणीची. आणि ती देवाची भाषा, संताची भाषा खूप संकेतात्मक असते. त्यांची चेष्टा सुद्धा जीव घेणी असते. महाराज तुकोबारांचा अभंग आहे, तुझिया विनोदे आम्हासी मरण. तू जाशील आमची चेष्टा करायला ना, आम्ही मरू. मग आमची चेष्टा देवा करू नको. तू मोठ्याची असते. मोकळा वेळ होता. आणि नाहीतरी भागवतात खास छान लिहिले बरं का. संसारिक माणसाला पत्नीची चेष्टा करणं सोडून दुसरं सुखच नाही. अनुभव घेऊन पहा. एकच भांडण करायचं असलं तेच, आणि विनोद करायचा असला तरी दुसरं ऐकूनच घेत नाही. आता ज्यांची बायको सुद्धा ऐकून घेत नाही त्यांच्या भाग्याला काय म्हणावं? ते त्यांचं भाग्य म्हणावं. बाहेरही नाही ना आतीने कोणी ऐकून घेत नाही. मग त्यांनी वारकरी व्हावं. आणि बोलता बोलता भगवान श्रीकृष्ण म्हणाले रुक्मिणीला, रुक्मिणी काय, खऱ्या अर्थाने तुला एका राजकुमाराने मागणी मागितली होती, शिशुपालाने. आणि आम्ही राजे नाही आहेत. आमचे राजे दुसरे आहेत. आम्ही राजकारणामध्ये आहोत पण राजे नाही आहेत. सत्ताधारी, मुख्य सत्ता आमच्याकडे नाही आहेत. आणि शिशुपाल राजा होता, लग्न ठरलेलं होतं तुझं, आणि त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं. पण काय तुला एखाद्या सामान्य माणसाचं ऐकलं आणि त्यांनी तुला, अरे आम्ही त्या ब्राह्मणाला खाऊ घातलं होतं, दक्षिणा दिली होती, आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली, खाऊ घातलं, ती स्तुती करतात. तर आम्ही आमच्या द्वारकेत आलेला जो ब्राह्मण होता त्याला खाऊ घातलं, दक्षिणा दिली, आणि त्यांनी तुला येऊन सांगितले कृष्ण फार चांगले, तू भाळलीस मला न पाहता, कीर्ती ऐकलीस माझी. म्हणून आता काय, तुझ्या हातून मोठी चूक झालेली, पण आपण असं करू, जरा तुला सवलत देतो. ती ऐकत असतानाच रुक्मिणी बेशुद्ध झाली. संकेताची भाषा आहे ती. त्यांना वाटलं भगवान कृष्ण सोडतात का काय कुणाला माहिती. आणि कृष्णाचं कारस्थान कळत नाही कुणाला, बायको जरी झाली तरी. बेशुद्ध पडल्यानंतर भगवंतांनी तिला उचलली. बघा दृश्य कसं आहे. सुरुवातीला रुक्मिणी वारा घालत होते, बेशुद्ध पडल्यानंतर रुक्मिणीला उचललं, कृष्ण वारा घालायला लागले. आणि मग तोंडावर पाणी शिंपडलं आणि जरा होश आला तिला. आणि मग ती उठून सावध झाल्यानंतर पुन्हा पाया पडले कृष्णाच्या.
तुम्ही काय विचार ते सांगा. म्हणजे काय नाही, मी फक्त चेष्टा करत होतो, बाकी काही विचार नाही. म्हणे तुम्ही खरं बोलत होता म्हणे. मी ज्यांच्याकडे आलेली आहेत, मराठी नीट आहे का, मी ज्यांच्याकडे आलेली आहेत ते आत्माराम आहेत. त्यांना आनंदासाठी स्त्रियांची गरज नाही. रुक्मिणीचं वाक्य, रुक्मिणीचे उत्तर, त्यांना आनंदासाठी विषयाची गरज नाही, स्त्रीची गरज. तुम्ही आत्माराम आहात. 1000 पटीनं सुख तुमच्या अंतःकरणामध्ये, त्या सुखाकडे पाहून मी आलेली. जी लोक आमच्याकडून सुखाची इच्छा करतात ते गाढवाप्रमाणे कष्ट करणारे असतात. त्यांचा शब्द आहे, बैलाप्रमाणे संसाराचं ओझं वाहतात आणि उंदराप्रमाणे जीवन जगतात. हे रुक्मिणीचे वाक्य आहेत. आता हे तुम्हाला किती पट लागू होतं अभ्यास करून बघा तुम्ही. तुम्ही जेव्हा म्हणता आम्हाला कीर्तनाला वेळ नाही, वेळ नोकराला नसतो, मालकाला कधी असतं का? कधी मालक कधी असं म्हणलंय का मला वेळ नाही म्हणून? बोला ना. वेळ कुणाला नाही, सुट्टी कुणाला मिळत नाही. हा, तिच्या मनात आलं तर म्हणेल जाऊन या, 2 दिवस वारी करून या, आल्यानंतर खुरपा, आल्यानंतर पुन्हा जॉब करा. विषयासाठी, मराठी खूप सुंदर आहे अभंगातली, विषयासाठी तुम्ही आनंदासाठी स्त्रीकडे पाहता, धनाकडे पाहता. ती तुमच्याकडे सुखी म्हणून पाहते ना. लग्न करत असताना तुमची जी कॅपॅसिटी पाहिली जाते त्याचं मूळ कारण ते, तुम्ही कुठं नोकरीला आहात का, पैसे कमवता का, सांभाळता का तुम्ही. याचा अर्थ असा आहे व्यवस्थित गुलाम पाहिजेत, व्यवस्थित दास पाहिजेत. नाव आहे फक्त नवरा, नाव आहे मालक, पण काम करण्यासाठी उत्तम अधिकारी. परमार्थामध्ये असं आहे महाराज, देव तर देवच आहेत. काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबत. भगवान बाबांचं ऐश्वर्य बघा तुम्ही. हे जंगल होतं महाराज, इथं चोर लोक यायचे. तुम्ही हिचं एक वैशिष्ट्य आहे भूगोलाचं, इथून जर खाली पाहिलं ना तर खालच्याला वरचं दिसत नाही, पण वरच्याला खालून कोण येते पकडायला ते दिसते. ती ही जागा आहे, चोराची वाटणी करायची जागा आहेत. आणि आज तिथे कीर्तन होतं, याला भगवान बाबा म्हणतात. नारद भक्ती सूत्रामध्ये शब्द आहेत, तीर्थी कुर्वंती तीर्थाने. तीर्थाला तीर्थ पण आणणारे संत असतात. संत स्वतः तीर्थ आहेत. ज्या जागेवर उभं राहिले, कोणी कल्पना केली होती महाराज भगवानगड असा होऊ शकतो? 51 साली तुमचे बाप दादा वडील सगळे येऊन या गडाला पोषक वातावरण तयार केलं. बाबाचं ऐकलं, नवीन जागेवर नवीन तीर्थक्षेत्र तयार झालं, श्री क्षेत्र भगवानगड. का असं झालं? देवाचे मालक आहेत ते. ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे, खूप गोड आहेत ज्ञानोबारायांचा. ज्यावेळेस 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय सुरू झाला होता त्यावेळेस 10-15 माणसं होते. सगळ्या समाजातले सगळे माणसं मिळून किती होते? 10-15. एकच फड होता बरं का, बाकीचा फडफड नव्हती तिथं. एकच फड होता ज्ञानोबारायांचा. आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे आणि वाळवंटात कीर्तन चालायचे. एकच फड, 10-15 माणसाचं योग. मग वाळवंटच का निवडलं? मंदिरात कीर्तन का केलं नाही? प्रश्न आहे ना. नाही, याचं मूळ कारण आहे, मंदिरातच कीर्तन व्हायला पाहिजे, वाळवंटात का? अरे मंदिरातले कीर्तन येऊ देत नव्हते सगळ्या लोकांना. मंदिराचे दरवाजे बंद होते. माऊली म्हणजे मंदिरातलेच बंद आहेत ना, मग आम्ही वाळवंटात उभं राहू, मंदिरातला देव तिथे कीर्तनाला येईल, त्याला म्हणतात संत. म्हणून नामदेव कीर्तन करी आणि मंदिरातला देव, ज्याच्या दर्शनाला तुम्ही जाताय ना, तो देव कीर्तनामध्ये येतो, तो देव वाळवंटामध्ये होतो, याला म्हणतात मालक. जिथं ज्ञानोबा आहेत, जिथं संत आहे तिथं देव आहे. पण जिथं देव आहे तिथं संत असतील असा विश्वास ठेवू नका. जिथं देव आहे संत असतील असं नाही. पांडुरंगामध्ये देव आहेत, सगळीकडे देव आहेत, पण संत नाही सापडणार. पण जिथे संत आहेत तिथं देव आहेत. माऊली जिथं आहेत तिथं देव आहेत, पण जिथं देव आहेत तिथं माऊली नाही.
का हो, का नाही? मग नामदेव महाराजांचा उद्गार झाला नसता ना. नामदेव महाराजांजवळ देव आहे, पण संत नसल्यामुळं अपूर्णता आली. देवानी माऊलीकडे नामदेवाला पाठवावं. अर्थ कळतो का नाही? आई किती चांगली असू द्या हो, पण मास्तरकडे पाठवावं लागतं. मास्तरकडे पाठवल्याशिवाय साक्षर होत नाही. तसं देव किती तुमच्या पाठीमागं असू द्या, देव कळण्यासाठी संतांची गरज आहे. एवढं महात्म्य, एवढी श्रेष्ठता आहेत, आणि त्या संतांकडे डायरेक्ट जाता येत नाही आणि अशी मागणी मागता येत नाही. म्हणून असं म्हणावं लागतं, तुमचे जे दास आहेत, संतांनी ज्यांना जवळ केलेलं आहे त्यांचा दास करा. तुमचे दासीचा संसारातला मालक नकोय, पण परमार्थिकांचा दास व्हा. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी मदत केली भगवानगडाला आजपर्यंत, कधी कमी पडलं? यावर्षीचा चमत्कार असा आहे, आमची यावर्षी बियाणीजींची पंगत आहे. मागच्या वर्षी होती, पुढच्या वर्षी आहे. नाही कळलं अजून तुम्हाला? ते बिहाणी म्हणून सांगत नाही, भगवान बाबांचे टाळकरी होते पांडुरंग बिहाणी, त्यांचे चिरंजीव आहेत ते. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती कशी परंपरा आहे पहा. बाबांच्या टाळकऱ्यांचा मुलगा आहेत, पैसे देणार आहेत म्हणून नाही सांगत तुम्हाला. आणि त्यांना बाबांनी एवढं श्रीमंत केलं. एक एक पंगत एक एक जण देतो, याचा अर्थ थोडासा वेगळा आहे, त्याचा भाव वेगळा आहे त्याचा. संत कधी आपलं ऋण ठेवत नाहीत. तुम्ही 10 रुपये द्या, तुम्हाला 100 रुपये मिळतात. यावर्षीचा चमत्कार मी यांना सांगतोय, मी ज्यांनी ज्या गावाने वर्गणी दिली त्या गावातच पाऊस आहे. खरंय का खोटे? खरं आहे ना? जेवढ्याने वर्गणी केली, आकडे केले तेवढं, आणि पिकं चांगलीत. मी फिरतो म्हणून मला माहितीत. मग काही गावं म्हणले, मला तर आमच्याकडे पाऊस नाही. म्हटलं वर्गणी करा. तुम्ही माझ्या समोर आहेत. मी मागे टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये बोललो, आजही बोलतो. मला तुमचा फार अभिमान आहे. आता आपल्या सगळ्या लोकांमध्ये याला सगळ्या, आणि अजून संध्याकाळपर्यंत येत आहेत, काही सावलीत बसलेत, काही मागे आहेत. सगळ्या लोकांचा अभ्यास करा बरं. याच्यामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत का? श्रीमंत कारखानदार? नाही. नाही कळलं तुम्हाला? बाबाचं मंदिर तुम्ही बांधतायत, हा माझा स्वाभिमान आहे. आणि 725 वर्षामध्ये माऊलीचं मंदिर जे महाराष्ट्रात नाहीत ते आपण बांधतोय, हा आपला स्वाभिमान आहे. कुठंच नाही मंदिर. बघितले ना दगड? उचलून येण्यासारखे नाही ते. तो काळ गेला भीमसिंग महाराजांचा. आताचा काळ घरातून आणण्याचा आहे. आणि हे काम चालू झाल्यापासून गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी दान आहे ना, हे दान कोणालाही देता येत नाही महाराज. दान यश अपकीर्ती, हे मजपासून होती, ज्ञानोबांचे शब्द आहेत. भगवंतानी कृपा केली तर दान देण्याची बुद्धी होते, नाही तर दान देऊ शकत नाही माणसं. कितीही मोठा माणूस असू द्या, दानावर विश्वास पाहिजे. दान शब्दाचा अर्थ कळतोय तुम्हाला? भाषा वेगळी, पण समजून घ्या. तुम्ही खाल्लेलं आहे, पोटातलं जर बाहेर निघालं नाही ना, तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार. जसं तुम्ही ग्रहण करता तसा त्याग पण केला पाहिजे. त्याचं नाव आहे स्वास्थ्य, त्याचं नाव आहे आरोग्य. तुम्ही समाजाकडून पैसे घेता आणि ते तसेच तुम्ही साठवून ठेवता, तो रोग तयार होतो, त्याचा बद्धकोष्ठता तयार होते. पोट साफ नाही होत. मन साफ नाही तर पोट काय साफ राहणार आहे? आणि आलेला पैसा एवढा भयंकर आहे. भगवानगडाचा विशेष करून ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्याचा पैसा आहे महाराज. 100 रुपये कमवण्यासाठी दिवसभर उन्हात राबणारी जात आहे. आणि ते ज्ञानोबांचं मंदिर बांधतात. भगवान बाबाला किती अभिमान असेल बरं. माझे भक्त माझ्या गडावर ज्ञानोबांचं मंदिर बांधतायत, जी महाराष्ट्राची माऊली आहेत. काय म्हणतात माऊली? ज्ञानोबांचं काय नाव आहे? मग ते आपली माऊली तर बाबाची पण माऊलीच आहे ना. मग भगवान बाबाच्या माऊलीचं मंदिर बांधत असताना मुलाला आनंद नाही होणार का? बाबाला आनंद. म्हणून तुमचा प्रत्येक पैसा हा कारणी लागतोय. का लागतो कारणी? मुळातच ज्ञान असल्यामुळं
विषयाची गरज नाही, हा या अभंगाचा विषय. ज्ञानी कोणाला म्हणावं, विषयाची गरजच नाही. आत्माराम आहे, आतून प्रसन्न आहेत. बाहेरून पैसे आणून मग प्रसन्नता नाही, खोटी प्रतिष्ठा नाही, खोटं बोलणं नाही. आणि आलेला पैसा तो योग्य कारणाला जातो म्हणून भगवान गड वाढतो. आता 12 महिने लोक आहेत आपल्या गडावर आणि सगळे जेवण करून जातात, तृप्त करून जातात. आणि याला कारणीभूत तुम्हीच आहात. गडावर स्त्री नसताना सुद्धा भाकरी येतात, हे काही कमी आहे का हो? नाही कळलं अजून. मला बायांचा फार स्वाभिमान आहे बरं का. 20 वर्षापासून बायांनी आपली मर्यादा, बाया प्रेम करतात गडावर. भगवान गडावर सगळ्यात जास्त प्रेम बाया करतात. की मधल्या काळामध्ये पुरुष बदलले होते पण बाया बदलले नाहीत. बाई बदलली असेल पण बाया बदलल्या नाही. नाही कळालं? पुरुषामध्ये बदल झाला, बदलले, पुन्हा बदलले, पुन्हा आले. पण स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे महाराज. आज गडावर बसून 21वे वर्ष चालू आहे. कोणत्याही स्त्रीने गडाला दाग लागून दिला नाही, हे वैशिष्ट्य आहे. हा अभिमान आहे स्त्रियांचा. नाही तर बदनाम करायला काय लागतो? खोटं खोटं जरी उभं राहिलं तर एका मिनिटात केस होती. अशा लोकशाहीत आहे आपण. चौकशी नंतर, न्याय निवाडा नव्हतं, नुसतंच म्हटलं ना की विनयभंग केला, लगेच केस. पण भगवान गडाच्या स्त्रियांनी गडावर एवढं प्रेम केलेलं आहे, महाराजाला सुद्धा एवढं जपलेलं आहे, कमी पडून दिलेलं नाही. आणि हे अशिक्षित बाया इतक्या चांगल्या प्रमाणात वागतात, ह्याला सुशिक्षित पण म्हणतात. जोरात म्हणावं, टेन्शन काय घेताय? भगवान बाबा की. मी आज का बोललो माहिती आहे का? अजून 1 वर्षच कीर्तन आहे माझं. कारण की 26ला आपण दुसरा महंत बसवतोय, त्याच्यानंतर मग पुढची परंपरा झाली. आणि बऱ्याच लोकांना शंका आहे, असं का? असं काही नसतं. ते जर आपण योग्य अधिकारी ट्रेनिंग देऊन जर बसवला नाही ना, तर याला खकाना व्हायला वेळ नाही लागणार, हे समजलं पाहिजे. जर गडाचं कल्याण करायचं असेल तर ट्रेनिंग देऊन बसवला, हे वैभव हे जपता येईल त्याला. नाही तर लाईट बिल भरता भरताच मरेल तो. माझ्या अगोदर 2 टिपे होता महाराज इथं. आपल्या गडात 2च टिप होते. एक बाबाच्या मंदिरामध्ये नाही, बैठकीमध्ये 2 टिपं होतात. एक लागत नव्हती आणि एक पेटत नव्हती. वर्णन नाही, याचं कारण सांगतो तुम्हाला. जपणारा माणूस पाहिजेत. आपण जे वैभव भगवान बाबाचं तयार केलेलं आहे त्याचं अंतःकरण उदार पाहिजे. पैसे खर्च करण्याची हिंमत पाहिजेत आणि मन स्वच्छ पाहिजे. म्हणून दान आणि खर्च हे कोणालाही करता येत नाहीत महाराज, त्याला भगवंताचा आशीर्वाद लागतो. जपणारे वॉचमॅन आहेत. पैसे जपणारे कोण आहेत बोला ना? आपण जुन्या काळामध्ये म्हणतो ना, धनावर साप असतो. हा जिवंत आहे. याचा बँक बॅलन्स आहे 10-10 कोटी बँक. मी काही लोक तर अशी गधळ भद्री बघितलीत महाराज. माझं निरीक्षण जरा वेगळं आहे. 15-15, 20-20 कोटीचे फ्लॅट आहेत. बाहेर निघाले की स्कूटरवर निघतात. असले घाण कपडे असतात. कधी कधी जवळ आल्यानंतर असं वाटतं की हा गरीब दळभद्रीच आहेत. मी विचारलं, एवढं सगळं काय? सगळं महाराज चालतंय ना काम. मग ते ठेवलं कशा करता? याचं नाव वॉचमॅन आहे. 10 मी मागे एकदा सांगितलं, पुन्हा आठवण करून देतो. ही सृष्टी आहे ना आपली. आता समजा आपला भगवान गड आहे, इथे 45 नोकर आहेत आपले, पूर्ण गड सांभाळतात. साफसफाई दिसते नाही, काही फुकटचे कामं नाहीत बरं का. जेवण करणं 45 नोकर आहेत. मराठी समजून घ्या, संकेताची भाषा. किती नोकर आहेत इथं? नाही कळलं. तर एवढाच गड आहे ना, 10 एकरचा, 15 एकरचा, 45 जण लागतात. आता पृथ्वी सांभाळायला किती नोकर लागतील बोला ना? पूर्ण पृथ्वी स्वच्छ ठेवायची, साफ ठेवायची, किती नोकर लागतील? मग ते बाकीचे कोण आहेत? हे देवाचे नोकर आहेत, फक्त अधिकारी नाव आहे त्यांना. जसं तुम्ही काहीतरी काम झाल्यानंतर बक्षीस देतात, तसं विषय सुख हे बक्षीस आहे, बाकी नोकरी आहेत.
10 मिनिटाचा तुम्हाला आनंद मिळत असेल, पिल्यानंतर आनंद मिळत असेल, तो भगवंतानी तयार केलेल्या नोकरदारांचा आनंद आहे. पण 24 तास जर आनंद असेल ना, तो फक्त संताकडे, तो फक्त संताकडे. 24 तास कशाचेच काम नाही आहेत. माऊलीचं ज्ञानेश्वरी वाचा, एवढा त्रास होऊन एवढी खुललेली ज्ञानेश्वरी आहेत. जगद्गुरु तुकोबरायला लोकांनी वेड्यात काढलं होतं, पण गाथा शहाणा आहे जो माथात बसत नाही तुमच्या. काय का आलं हे ज्ञान आहेत, ही मस्ती आहेत, ही ज्ञानाची ताकद आहे, क्षमता आहे. म्हणून सदैव आनंदात असेल तो संत आहे, आणि दिवसभरातून थोडा आनंद मिळत असेल तो नौकर आहे. त्याचं नाव वेगळं आहे, नाव वेगळं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या अभंगातून सांगून जातो, कितीही कमवा पदार्थ जड आहेत, कितीही कमवा जड पदार्थाचा साठा होतो. ज्ञानोबांची एक ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. उकिरडा असतो ना, उकिरडा, तो सोनं टाकल्याने मोठा होतो का कचरा टाकल्याने मोठा होतो? जरा जोरात बोला ना, एवढं कळलं बस झालं. कचरा गोळा करून जो मोठा होतो तो सांसारिक माणूस, आणि ज्ञानाने जो आनंदाने मोठा होतो तो संत माणूस. त्याला संत काहीच नाही त्याच्याकडे, फक्त आनंद आहे त्याच्याकडे. तुम्ही संताकडे का संत सुखी? गरज नाही जड पदार्थाची. भौतिक पदार्थांना पहा तुम्ही, सगळी पृथ्वी त्यांची झाली तरी दुसऱ्या सृष्टी पृथ्वीवर पुन्हा आपला कार्यक्रम सुरू करतील. एक आली अजून राहिली. एक संन्याशी बरोबर यायचं वेळ आली, आणि अमेरिकेचा एक माणूस माझ्या बरोबर होता. एका मंत्र्याकडे काम होतं, माझ्याकडे आले होते ते. तर तो जो अमेरिकेत राहणारा माणूस आहे, व्यापारी, तो जेव्हा आम्ही लोणावळ्यातून क्रॉस करत होतो, तो मला सांगतो, महाराज इथं आमचा कुठेतरी बंगला आहे. ऐकण्यासारखा विषय. आणि मंत्र्याला भेटायचं होतं म्हणून आम्ही बरोबर होतो, आणि आमच्याशिवाय ते भेटत नव्हते मंत्री. नाईलाज असतो कधी कधी, जुनी गोष्ट आहे. लोणावळ्यातून तो म्हणतो, इथं खंडाळ्यामध्ये माझा बंगला आहे वडिलांचा, नक्की मला सांगता येत नाही. त्याच्या खांबामध्ये मणी आहेत, लपून ठेवले आहेत आमच्या वडिलांनी. तो मला सांगतोय खांबामध्ये काय आहेत? मणी आहेत. आता घराची झाडं झडती होते ना, पण लोणावळ्यात एखाद्याचा बंगला आहे, तिथं त्यांनी काहीतरी लपून ठेवले, काय करणार आहे ते? बिल्डिंग थोडीच पाडणार आहेत. कॉलममध्ये धन ठेवलेले आहेत, माणिक आहे, हिरे आहेत, आणि तो हिऱ्याचाच व्यापारी आहेत. मग त्यांनी सांगितलं इथं ठेवले आमच्या वडिलांनी. माझून अर्थ नाही कळला. म्हणलं कधी येतं राहायला? नाही, 2-4 वर्षातून येतो आम्ही एखाद दिवशी राहायला. किती वर्षातून? त्या बंगल्यावर ठेवलेले नौकर खरे मालक आहेत. मस्त खंडाळ्याचा आनंद घेतात. बंगला कुणाचा आहे, मेंटेनन्स कुणाचं आहे, टेन्शन नाही, काही नाही. येईल तेव्हा 2-4 वर्षातून मालक येईल तेव्हा 1 दिवसा करता येईल. मालक कोण आहे? नौकर आहेत. खंडाळ्यात राहायला मिळतं, वरून खायला मिळतं, वरून पगार मिळतो. हे कळतच नाही लोकांना. आपण जेवढी प्रॉपर्टी गोळा करतो ना, हे कमवण्यामध्ये जाते, मालक होण्यात जात नाही, गुलाम होण्यामध्ये जात. किती संपत्ती, किती एकर जमीन घ्या, ती इथंच राहते. नाही कळालं? किती एकर जमीन घ्या, इथेच आहेत. एक सुभाषितकार खूप सुंदर आहेत, भूम्यो हसंती मम भूमी इति ब्रुवाणम. जेव्हा आपण म्हणतो ना ही जमीन माझी आहे, ती जमीन आपल्याकडे पाहून हसते. सुभाषितकार सांगतायत भूम्यो हसंती, आपल्याकडे पाहून हसते. अरे तुझ्यासारखे किती गेले आतापर्यंत, सगळे माझी माझी म्हणणारे गेले, मी इथंच आहे अजून. जड पदार्थामध्ये आनंद नाही, आनंद केवळ ज्ञानामध्ये. त्याच्या पुढे जाऊन सांगतो प्रेमात आहे. गरीब मित्र असू द्या, सज्जन घर असू द्या, त्यांच्याजवळ बसण्यात जो आनंद येतो ना, तो 5 स्टारमध्ये येत नाही. सगळे वखवखलेले लोक आहेत, सावध शोधणारी माणसं आहेत, काहीतरी कुठून तरी मिळावं म्हणून येणारी माणसं आहेत. पण जर आनंद मिळायचा असेल तर सज्जनाकडे जावं लागतं. तिथं लागतं प्रेम. सज्जन माणसाला पैशाने विकत घेता येत नाही, प्रेमाने घेता येतं. देवसुद्धा पैशाने नाही, प्रेमाने गुलाम होतो. मग दुसऱ्या चरणामध्ये प्रेम मागितलं. भक्ती
फार गोड अभंग प्रेम. काही काही माणसं गडावर येऊन बऱ्याच वेळा मी असं शांत बसताना पाहिले. मराठी लक्षात घ्या, शांत बसताना पाहिलेत. गडावर येतात, शांत बसतात. विचारून बघा बरं त्यांना, का हो कसं काय नाही इथं बरं वाटतं. तुम्ही बांधलेल्या घरात बरं वाटत नाही असा अर्थ आहे. इथं बरं वाटतं, इथं प्रेम आहे, इथं संत आहेत, संतांची व्हायब्रेशन आहे. तिथं आल्या आल्या तुम्हाला एकदम समाधान वाटतं. तुमच्या घरापेक्षा भगवानगड चांगला आहे, समाधान वाटतं. ह्याच्या जागी दुसरीकडे जा बरं तुम्ही. बरं काही काही माणसं असे विचित्र आहेत, लांबून दिसले ना तर तोंड फिरवतात माणसं. आला, मी नाही पुढचं बोलत, तुमची भाषा आहे ते, संताची नाही. आणि जिवंत आलेला माणूस संकट वाटणं हे त्या माणसाचं पाप आहे. मराठी कळाली तुम्हाला? समोर जिवंत माणूस येतो, तो आपल्याला नको वाटतो आपलं, कारण त्याचे व्हायब्रेशन चुकीचे आहेत. तो माणसामध्ये एवढं वाईट कुठून कुठून भरलेले आहेत, भेटच घेऊ नये असं वाटणं हे पाप आहे. आणि संतांच्या बाबतीत बघा बरं तुम्ही, भगवान बाबा जेव्हा निघायचे, आदल्या गावचे माणसं सोडवायला यायचे आणि पुढचे माणसं सतत माणसात राहिलेले भगवान बाबा आहेत, सतत. आणि मला एकाने विचारलं, महाराज संत त्यागी असतात, तुम्ही ऐश्वर्य संपन्न लिहिलेत, ठेव म्हणलं त्याग तुझ्याकडे. आम्ही ऐश्वर्य संपन्न आहेत, आम्ही त्यागी नाहीत. त्यागे साधकाला त्यागाची गरज आहे हो, संताला गरज आहे का? बोला ना. माझा एक मित्र आळशी होता म्हणून विद्वान होता. आता मित्र म्हटल्यानंतर तेवढं तर राहणारच नाही. तो एका गावात कीर्तनाला गेला. बघा, जे डुप्लिकेट संत असतात ना ते लय नाटकं करतात. त्यांचा गंध बघा तुम्ही, माथा भरलेला असतो गंधाने, असं असं फार किती ठिकाणी गंध लावतात त्यांनाच माहिती. सकाळी उठले की ते पोथी पुढं ठेवणार, तांबा पित्तळ पुढं ठेवणार. आता हा जो कीर्तनकार होता, हा रात्री कीर्तन झालेलं होतं आणि काल्याच्या कीर्तनाचा महाराज आलेला होता. तर हा झोपलेला, रात्री 12 वाजता कीर्तन संपलेलं, झोपलेला. जो दुसरा जो होता ना, ज्याला काहीच येत नव्हतं, त्यांनी लगेच सकाळी 4 वाजता आंघोळ करून गाव यायच्या बेतामध्ये सगळं देवधर्म मांडून ठेवले. जप करायला सुरुवात. गाव म्हटलं हा कालचा महाराज झोपलेला आहे, हा खरा संत आहे म्हणे. नाही कळालं, सगळं मांडून ठेवले. आता तो झोपलेला होता, तो आमचा मित्र होता. गावकरी म्हणले, अहो महाराज तुम्ही उठले नाही, अजून आंघोळ केली नाही. हे महाराज बघा बरं आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचतायत, तुमचं अजून आंघोळ नाही. ते म्हणे ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली पाहिजेत. का? तो साधक आहे, त्याला अजून आमच्यापर्यंत यायचंय. आम्ही सिद्ध माणसं म्हणे, आमचं सगळं झालेलं आहे, आम्हाला काय करायचं म्हणे, त्याची काय मिळवायचं नाही काय नाही. तो साधक आहेत. शाळेतले मुलं जसे अभ्यास करतात तसं त्यांनी देवधर्म केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बोलले संतांना काहीच नको असतं, त्यांच्याकडे पाहू नका, ज्ञानाकडे पहा. कारण प्रेम जोडून ठेवतं, ज्ञान नाही. आणि जी माणसं अशा असतात ना, खूप दाखवणारे, त्यांचं पेपरला एक दिवशी अशा बातम्या येतात, संत म्हणून प्रसिद्धी झालेली आहेत, आतून संत नाहीत, ते आतून रावण आहेत. आणि जे जवळ जातात त्यांना कळतं की किती. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आनंदच मिळाला पाहिजे, त्याचं नाव संत आहेत. ज्ञानोबरांची ओवी सांगतो, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. सज्जन कोणाला म्हणावं, ओळखीचा असो अथवा नसो, पाहिल्यावर समाधान मिळतो तो पुण्यवान माणूस. ज्ञानोबरांचं लक्षण आहे बरं का.
पाहिलं की ज्याला समाधान वाटतं, ओळखीचा असो अथवा नसो, पाहिलं की समाधान वाटतं, पुण्यवान माणूस. आणि पाहिले की पायातलं काढावं वाटतं. सांगायची गोष्ट आहे का माणूस, बोलणे जैशी वृष्टी इंगळाची. काय काही माणूस जर बोलले ना, इंगळाची वृष्टी झाल्यासारखे दंश होतात महाराज, कान खराब होतात. आणि काहीचं बोलणं वक्तृत्व गोडपणे, पुन्हा पुन्हा त्यांनी बोललं पाहिजेत, पुन्हा पुन्हा ते शब्द ऐकले पाहिजेत. कानामध्ये अमृत ओतल्यासारखं वाटतं, त्याचं नाव प्रेम आहे. आणि असे बोलणारे जे संत आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आपल्या अंतःकरणात भक्ती पाहिजे. म्हणून देवाकडे भक्ती मागावी आणि देवाकडे संत सान्निध्य मागावं. आणि संतांनी जवळ करायचं असलं त्याचं उत्तम उदाहरण हे आहेत, भक्ती असावी. आता तुम्ही सगळी लोक जमा झाली तिथे भक्ती म्हणून जमा झाली, ज्ञानी म्हणून नाही, श्रीमंत म्हणून नाहीत. प्रेम आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, तुम्ही आलात. मला सांगा, एवढेच गाव आहेत का आपल्याकडे? एवढेच लोक आहेत का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबाची जयंती आहेत, पुण्यतिथी आहेत, ठीक आहेत, पण जवळचे येतात, ऐकण्यासाठी येतात. प्रेम माझा आहे, त्या प्रेमाचंच परिपक्व अवस्था म्हणजे भक्ती जी मागितली. नवविधा काय म्हणजे काय? भक्ती कशा करता मागितली? देवाचं प्रेम असावं. सानिध्य कशा करता मागितलं? संताकडे ज्ञान आहेत. मराठी कळली का तुम्हाला घाईघाईमध्ये? देवाकडे गेल्यानंतर संताची मागणी करा, संताचं सानिध्य. आणि देवाकडे दुसरी मागणी प्रेमाची करा. प्रेम असेल तर संत जवळ करतात, प्रेम नसेल तर संत जवळ करणं संतांना गरजच नाही ना. लोकप्रसिद्धी कोणाला पाहिजे? आनंदासाठी तुम्ही आम्ही जगतो, आनंदासाठी मान पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे. काही मला सांगा, हे कंपन्या मार्केटिंग करतात, टी व्हीला ॲडव्हर्टाईज देतात, काहीतरी खपवण्यासाठी ना. संताचं काय खपवायचं? अर्थ कळाला? खपवण्यासाठी मार्केटिंग आहे ना. संताला काहीच खपवायचं नाही, आनंदात राहायचं, मार्केटिंग नाही. त्याचं नाव प्रेम आहे. म्हणून देवाने जवळ करावं, भक्ती पाहिजेत. संतांनी जवळ करावं, ज्ञान पाहिजे. ज्ञान आणि भक्ती जर सोडली तर पूर्ण पृथ्वीवर काहीच नाही. महाराज, हे जर दोन गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर शेवटच्या चरणात तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, 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 तुका म्हणे तुमच्या पायाच्या तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरे खरे भवानी, उतरे खरे भवानी, नवविधाय बोलिले भक्ती, नवविधाय बोलिले भक्ती, मृत्यू लोकातलं सार फक्त दोनच गोष्टी आहेत, ज्ञान आणि प्रेम. पुन्हा आहे का? मृत्यू लोकातलं सार ज्ञान आणि प्रेम. दुःख का होतं? अज्ञानामुळं. लोक त्रास का देतात? प्रेम नसल्यामुळं. दोनच गोष्टी, ज्ञान आणि ज्ञान संताकडे आहेत आणि प्रेम देवाकडे आहे. उलट करू नका बरं का. ज्ञान संताकडे आहेत आणि प्रेम नामदेव महाराजाकडे प्रेम आहेत आणि ज्ञानोबाराकडे ज्ञान आहे. प्रेम होतं म्हणून देव भेटले, ज्ञानासाठी संत भेटले. आणि भगवान बाबामध्ये ज्ञान आणि प्रेम दोन्ही आहेत.
त्यांच्या काळामध्ये सगळे शिकले लोक बाबाजवळ असायचे आणि एकदम गावठी लोक बाबाजवळ असायचे. ज्यांना संत कळत नाही ते जवळ का आले? बाबाच्या प्रेमामुळं. आणि जे शहाणे होते ते जवळ का आले? बाबाच्या ज्ञानामुळं. लक्षात आलं? ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र आहेत आणि म्हणून भगवानगड आहे. जेव्हा कुणी भगवानगडाकडे पाहतं ते दोन्ही गोष्टींनी पाहतो. दोघाचा धाक पाहिजे हो, ज्ञान पण पाहिजे ना. बरेचसे गावकरी म्हणतात महाराज तुमच्याकडे यायला भीती वाटते. म्हणलं वाटलीच पाहिजे, नाही तो महाराज कसला मग. काय काही महाराज भाग्यवान त्याच्या मांडीवर पोरं खेळतात. इतकं पण प्रेम नसलं पाहिजे. कोणाचेही पोरं घेऊन मांडीवर बसायचं, त्यापेक्षा लग्न केलेलं काय वाईट होतं. ज्ञान संताकडे, ज्ञानेश्वरीकडेच ज्ञान आहे आणि प्रेम देवाकडे. हे दोन एकत्रित आले तर त्याचा संयोग काय आहे? तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. हे जे दुःख देणारी ना भावकी, प्रेम, घर, ह्या सगळ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी उतरे न खरे भवनदी. भवनदी शब्दाचा अर्थ आहे आपलं जीवन. रोज दुःख, मी रोज स्ट्रगल आहे हो. मला कधी कधी सांसारिक माणसाची फार दया येते. तुम्ही जेव्हा हसताना तेव्हा मला बरं वाटतं. अहो एवढा त्रास सहन करून हसणं म्हणजे काही जोक आहे काय? किती त्रास आहे तुमचा. एका अधिकाऱ्याकडे जेव्हा मी बसलो त्याला वरून फोन येत होते, खालून प्रेशर येत होतं. पब्लिक सांगत होतं हे काम झालंच पाहिजेत आणि वरून फोन येत होते हे काम करायचं नाही. त्या अधिकाऱ्याने जगायचं का मरायचं? हे काही हे जीवन आहे काय? आनंद हा वेगळा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 100 वर्षाकरता तुम्ही आम्ही आलात, 70-75 वर्षापर्यंत टिकतो आपण. आणि त्याच्यात जर तुम्ही आनंद नाही मिळाला तर जन्माला का आलात तुम्ही? पृथ्वीचा आनंद घेता आला नाही, जीवनाचा आनंद घेता आला नाही, जगण्याचा आनंद घेता आला नाही, जगून काय फायदा? मी जेव्हा 20 वर्षापूर्वी गादीवर बसलो होतो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपले सगळे ओळखीचेच लोक बसलेत कीर्तनाला. ते क्रिकेट खेळत होतो, तुम्हाला माहिती आहे, महंत झाल्यानंतर. कारण की जंगलामध्ये जर पोरं टिकवायचे असले तर त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे. तुम्ही तर येत नव्हते. म्हणजे पोरं आहे ते टिकल कसं काय? मग त्यांच्यात मिसळून त्यांना या गडावर जंगलात करमलं पाहिजेत. 5 किलोमीटर गाव नाही, मग पोरं टिकायचे कसे आई बापाला सोडून? मग सुरुवातीला त्यांच्यात मिसळून जेव्हा क्रिकेट खेळायचो ते एकाने नाव ऐकलं होतं, न्यायाचार्य नेहमी PhD महंत, असं ऐकून आला होता तो. ते आला आणि मला ते क्रिकेट खेळताना पाहिलं तर डोकंच असं बिघडलं. याला काही महंत म्हणतात? मला काही बोलला नाही तो. तो एक 5-10 मिनटं वाट पाहिले. अधिकारी मोठा माणूस तो, श्रीमंत, गेला निघून. त्याचा शिष्य दुसऱ्या दिवशी आला, म्हणे काल तुमच्या क्रिकेटने फार घातकपणा केला. म्हणे का? तो एवढा मोठा माणूस आला, म्हणे तुम्ही भेटले नाही. म्हटलं तू उलट चांगलं आहे ना, एखादं टेन्शन देऊन गेलं असतं. म्हटलं मला क्रिकेट तर खेळत होतो. नाही म्हणे पण चांगला माणूस होता. म्हटलं असं कोण म्हणतं चांगला माणूस होता? ज्ञानासाठी आला नाही तुम्ही. बाहेरून संताला पाहू नका, बाहेरच्या वेशभूषेतून पाहू नका. मी अभिमानपूर्वक सांगेल महाराज, अनेक ऋषींचे चरित्र ऐकले तुम्ही, अनेक मुनींचे चरित्र ऐकले. अंग कापणारा फक्त एकच संत आहे, भगवान बाबा. काही ऐका तुम्ही, महाभारत ऐका, भागवत ऐका, रामायण ऐका, पण आपली इब्रत राखली गेली पाहिजेत. म्हणून शरीराचं अंग कापणं, आणि त्याचे आपण पठ्ठे आहोत, त्याचे आपण शिष्य आहोत. काय चिंता करायची कोणाला? गेले 2-4 ते गेले, आणि गेल्यानंतर पुन्हा येतात. मी आमच्या सकाळी बिहानीला सांगितलं, म्हणलं एका अधिकारी होता, 96ला काहीतरी काम होतं आपला, नाही का मोठा सप्ताह झाला होता भगवानगडाचा. विशेष वाटेल बरं का तुम्हाला. आपली जी 96ची पत्रिका होती, भगवान बाबाची जन्मशताब्दी 96ला गडावर साजरी केली होती. त्याचं नियोजन माझ्याकडे होतं आणि मुंबईला राहत असल्यामुळे ओळखी होत्या. या डोंगरावर सगळ्यात श्रेष्ठ गायक लोक येत होते. 2 लाख पब्लिक यायची रोज 96ला. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते साहेब. आम्हाला फक्त फोन करायचा आहे. 1 डे स्टेडियम जसं असतं ना तसं आम्ही लाईट लावली होती इथे, आणि त्याच्यात आपला कार्यक्रम झाला. भगवान बाबाची सगळे गायक
आमडूप जलोटा होते त्यावेळेस सगळे मोठे मोठे गायक आलेले होते आणि असा भरगच्च कार्यक्रम झाला तो 96ला आणि त्याच्यामुळेच तुम्ही आमच्या मागे लागलात. खरं कारण ओळखीचं तेच आहे. मग त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याला मी शिव्या दिल्या होत्या त्या काळामध्ये. त्याने काहीतरी सांगितलं असेल, त्याला म्हणलं तू काय मूर्खेस करेन बोलतो कुणाला. नाही पण ते साहेबांनी सांगितलं तू चल म्हणलं नोकर तू आहे. बोललं मी मालक आहे, कामं करायचे आमचे काम आहेत. 96ला त्याचं डोकं फिरलं होतं आणि तिथून प्रयत्न केला होता की शास्त्री गादीवर बसले नाही पाहिजेत. नाही कळालं. अहंकार असतो ना. पण आता असे कितीतरी होते हो. अजूनही काही लोक वाट पाहतात कुठेतरी पतन झालं पाहिजेत. भगवान बाबाच्या मांडीवर बसलेल्या माणसाचं कुठं पतन होतं का. संतांनी आपलं म्हणल्यानंतर देवाला सुद्धा घाबरायचं नसतं. माणसं सोडून द्यावं. माणसं तर माणसं आहेत. देवाला घाबरत नाही तर आपण संत आहेत ना. त्यांनी आपला म्हणला ही ओवी बरं. माझं बोलणं अहंकाराचं घेऊ नका. सज्जनी आपुला म्हणितला हे ज्ञानोबांचे शब्द आहे. फक्त मी मराठीतून बोलतोय तुम्हाला माझ्या भाषेतून. नाही तर माझ्या भाषेमध्ये 90% ओव्या असतात. ती जी मराठी असते म्हणून ती डुप्लिकेट नाही करता येत. ती ओवीचंच मराठीकरण करून मी कीर्तन करतो. असं काही बाहेरून विषय नाही आणत मी. पण लोकांना माहीत नसतं म्हणून सज्जनी आपलं एकदा म्हटलं ना. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्यासमोर बाया बसलेल्या आहेत. नवरा एकदा मुठीत आला तर मग सासूला घाबरणार का तुम्ही. किती साधं दृष्टांत. ज्या बाईच्या मुठीमध्ये नवरा आहे ती जुमानल का कुणाला. एक तर बाई कळणाऱ्याला कळेल. त्यात पुन्हा नवरा मुठीत नाही. आई बापाच्या हालच होणार त्या नवऱ्याच्या. नाही एक नवरा हाताशी आहे तर ती छाती काढून चालते. महाराज ज्यांच्या संत ज्यांना मांडीवर घेतात त्यांनी कसं वागलं पाहिजे. ज्ञानेश्वरीने जर मला मांडीवर घेतले तर तुमची काय विषाद आहे हो. माऊलीने हात स्वीकारले म्हणून हा चमत्कार आहे. तुमचा वैभव म्हणून हे चमत्कार आहेत. 1-1 कोटीची वर्गणी होते. सगळे महाराज लोक परेशान आहेत. मला बोलतात हे कसं शक्य. म्हणलं आता काय ज्ञानेश्वरी म्हणल्यावर काय शक्य नाही. भगवान बाबा आणि ज्ञानेश्वरीचं मिलन म्हणजे नामदेव शास्त्री. ऐश्वर्य संपन्न गादी आणि ज्ञानोबाईचं नाम म्हणजे बाबाचं प्रेम आणि ज्ञानेश्वरीचं ज्ञान. काय कशाला कोण क्रॉस करणार आहे आपल्याला. नाही म्हणे महाराज जरा जास्त बोलताय. त्याच्यासाठीच बोलतोय. तू कमी बोल. नाही अजून अर्थ नाही कळा. माझा अर्थ वेगळा आहे. कोणाची तरी आयुष्यात व्हा. कोणाला तरी समर्पण करा. जीव द्या कोणाला तरी. हे तुकोबारायांचे शब्द आहेत का. बळी संतापासी द्यावा जीव. कोणाचे तरी व्हा हो. तुम्ही नाही मोठे कोणाचे तरी झाले तर मोठे. आमचे बिहानी बसले तिथं आमच्या समोर. त्यांची आज पंगत आहेत. त्यांच्याकडून एकदा दोनदा चूक झाली होती त्यांनी सांगितले आणि पोलीस स्टेशननी नेलं होतं त्यांना. त्यांनी वर फोन लावला. नाही कळलं कोणाचे तरी आहेत. ते फार मोठ्याचे होते. वरून फोन आल्याबरोबर पोलीस स्टेशनला स्वर्ग तयार. काय काय पाहिजे सर. जे पकडणारे आहेत मराठी नीट ऐका. जे पकडणारे आहेत तेच सुविधा करतात मोठ्याचं झाल्यामुळं. जे त्रास देणारे आहेत हेच देणगी देणार आहेत बाबांनी जवळ केल्यामुळे. कोणाचं तरी व्हा. अहंकारी नका राहू. कोणाचं तरी व्हा. देवाचं व्हा. संतांचं व्हा. ग्रंथाचं व्हा. पण समर्पण करा. ती ताकद तुमच्या अंगात येईल. साधी गोष्ट आहे. नो एंट्रीमध्ये जाणाऱ्याला सगळ्यालाच दंड होतो असं थोडंच आहे. वशिला असेल तर जातात. त्यांना नियम नाही. माणसाचं झाल्यानंतर नियम नाही आहेत. देवाचं झाल्यानंतर काळाची पण भीती नाही हो. यमाची तर सोडूनच द्या. काही भीती नाही त्याची. कोणाचं तरी व्हा. म्हणून तुमचे दासीचा दास. कोणाचं तरी व्हा. कोणाला तरी समर्पण करा. आणि ज्याला समर्पण कराल ना मनापासून करा. समर्पणाचं नाव आहे राधा. समर्पण केलं ना अंतःकरणातून समर्पण आहे. प्रेम आहे. समर्पण आहे ते. आणि असं समर्पण करा
त्याच्यावर तक्रार नाही आली पाहिजेत. चुका कोण काढतं माहिती का? ज्याच्याकडे ज्ञान आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे ते चुका काढतं. जिथं प्रेम आहे तिथं चूकच निघत नाहीत. आता हे आमची मुलं उभी आहेत महाराज, हे सगळं महाराज लोकांना टेन्शन आहे, त्यांचे 10वे पण बंद झालेत. ते येऊन सांगतात मला तुमचे पोरं आल्यापासून प्रॉब्लेमच झालाय, कसे वागतात कसे बोलतात. आता आम्हाला चूक वाटतच नाही. सगळ्या मुलांकडे गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत काय 2 व्हीलर आहेत. एवढ्या लवकर अरे म्हणलं ते श्रीमंत असणं म्हणजे गडाचं वैभव आहे. ते लक्षात आलं काय? वैराग्य तुम्ही दाखवा, वैराग्याचं प्रदर्शन तुमचं. पण भगवान बाबांचे विद्यार्थी आणि दळबद्री दिसतील त्याला गडावर प्रवेशच नाही. खुलले पाहिजेत आनंदातून, आतून आनंद पाहिजे. चेहरा टवट त्यांच्याकडे पाहून जळले तर मला समाधान वाटतं. वैभव आहे गडाचं ते. नाही तर एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढे मोठे बंगले काय भूत ठेवायचे आहेत का तुम्हाला? नाही, पूर्वीचं आठवण असे देखणे चेहरे होते एक एक. फड असो सप्ताह असो. मग मी यायचो ना गादीवर बसायच्या पूर्वी, बऱ्याच चक्कर झाल्यात माझ्या. फक्त चक्कर नाही आली त्यांना पाहून. अहो आनंद कशासाठी? जगा ना. माझा मुद्दा ऐकून घ्या. जगा आणि जगण्याचा आनंद घ्या, याच्याकरता जन्म आहे. कोणाची प्रतिस्पर्धा, कोणाचं जलशी, कोणाचं काय, याच्यासाठी परमार्थ नाहीत. परमार्थ कशासाठी? पायाच्या आधारे. तुका म्हणे तुमच्या भगवान बाबांच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवन, दुःख सागरातून पार जाईल. ह्याला जीवन म्हणतात. हे वैभव आहे आपलं. म्हणून थोडं जास्त जरी बोललो आज तरी आपल्या आपल्यात बोललोय. नाही सहन झालं ठीक आहे, बाहेर जरा व्यवस्थित बोलतो मी. मला आमच्या एका महाराजांनी सांगितलं म्हणे बाहेर तुम्ही चांगलं कीर्तन करता, घरामध्ये म्हणलं हा फरक आहे ना महाराज. नाही कळलं तुम्हाला? जिथे कीर्तन चांगलं होतं, माल दुकान चांगलंच असतं घरापेक्षा. नाही काय कळालं तुम्हाला? दुकान राहायची जागा नाही आहे, ते दुकान आहे, मार्केटिंग आहे, ते चांगलंच असतं ते. तसं बाहेर असणं वेगळं आणि आपापल्या माणसामध्ये बोलणं वेगळं. येत्या 2 वर्षामध्ये जे दगडं आलेली आहेत, ज्ञानोबारांचं मंदिर दिमाखानं उभं राहते महाराज. आणि केवळ भौतिक बांधकाम आहे असं समजू नका बरं का. यावर्षी 2 पुस्तकं आपले प्रकाशित झालेले आहेत. हरिपाठ मंथन म्हणून एक पुस्तक आहे, सगळ्यांनी जाताना घ्या. आणि मुक्त चिंतन म्हणून आहेत. मागे महाराष्ट्र टाइम्समध्ये आपण एक वर्षभर लेख दिले होते. कारण की हे जे लेख असतात ना, कीर्तन विसरतात. तुम्ही जरी ऐकलं ना आता तरी मागचे काय बोललो, सुरुवात कशी केली लगेच विसरून जाते. पुस्तक जवळ असलं तर ते पुस्तकातली वाक्य आपल्याला अर्थबोध देतात, ज्ञान देतात. आणि पुस्तकं म्हणजे मित्रता आहे, पुस्तकं म्हणजे संगतीत. ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबा आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला गेला ना तर ज्ञानोबाच्या सान्निध्यामध्ये जाता. ज्ञानोबा काय बोलतात, कसे बोलतात, ज्ञानोबांच्या सांगण्याची पद्धत कशी, तुम्ही ज्ञानोबांच्या सान्निध्यामध्ये जातात. आणि एकदा संतांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही गेले की दुःखच नाही तुम्हाला. म्हणून ग्रंथ हे मित्र असतात, ग्रंथ हे व्यक्ती असतात. आणि ते वाचत असताना त्यांचं सान्निध्य आपल्याला लागतं. त्यांचे विचार आपल्या मेंदूमध्ये येतात आणि आपले विचार बदलतात. म्हणून भगवानगडाने ज्ञानेश्वरी सुद्धा शाब्दिक रूपाने खुलवलेली आहेत, व्याख्यान रूपाने खुलवली आहेत. आणि आता भौतिक रूपाने ज्ञानोबांचं मंदिर होत आहेत. हे तिन्ही भगवान बाबांच्या कृपेमुळे शक्य झालं. आणि भगवान बाबांच्या कृपेमुळं शक्य होत असताना तुमची साथ अतिशय संकट काळामध्ये फार जोरदार लाभली. आजही तुमचा पाठिंबा आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मी हे कौतुक का करतो, पुन्हा माझ्याकडून बोलणं होईल न होईल, पण जे ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याविषयी 2 शब्द आपण बोलायला पाहिजेत. म्हणून ही तुमची कृतज्ञता आहे. बोलणं हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही इथे राहून या लेवलला आपला गड आणला. भगवान गडाला स्वर्ग म्हणतात माणसं. किती श्रीमंताचा बंगला असू द्या, मुंबई असू नये तर अशी हवा नाही मिळणार कुठं. वेळ किती मोठा मंत्री असू दे, ही हवा, हा एकांत आवाजच नाही महाराज
गाड्याचा आवाज नाही काय आपण ही शांतता पण पचली पाहिजे. सवय लागलेली असते हॉर्नचा आवाज आल्याशिवाय जिवंत आहे असं वाटत नाही. शहरातल्या लोकांना ते घाण धूर वैभव आहेत आणि हे सगळं वैभव तुम्ही लोकांनी जपले. कुठे घाण नाही काय नाही. आणि आज जेवणाचा तर आनंद इतका आहे. आमचे काही लोक आहेत इथं जेवून जातात ना, टेस्ट येते. मग येथे लग्न होते, इथे 2-4 लग्न. त्यांना वाटलं स्वयंपाक करणारा हाच आहे, मग यालाच लग्नाचा स्वयंपाक करायला घेऊन गेले आमच्या आचार्याला. अशी फोडाफोडी करतात लोक. आता आमचा आचारी गेला खाली स्वयंपाक करायला जो आता आहे, पण त्याच्या हातून खाली चवच नाही ना. मग ते लोक येऊन सांगतात महाराज आम्ही आचार्याला नेलं होतं. अरे आचार्यालाच चव नाही रे बाबा, गडात चव आहे. प्रसादामध्ये चव आहेत, माणसात कुठं चव असते का हो. मी तर बायांना चॅलेंज केलेलं आहे, सगळ्या बायांना. आमच्या इथली भगर खान तुम्ही घरी करून बघा बरं, भगर झाली तर काही म्हणून. अरे प्रसाद आहे, भगवान बाबाचं प्रेम आहे त्याच्यामध्ये. बुंदी नाही आहेत, जेवण नाही आहेत, प्रसाद म्हणतात. त्याचं नाव दिले मी प्रसादालय. जेवण म्हणून आहे, प्रसादाने तृप्ती. भगवंताचा आपण थोडा प्रसाद घेतो, तृप्ती होते महाराज. आणि मिठाईच्या दुकानामध्ये जा तुम्ही, कितीही मिठा का, जो प्रसादात आनंद मिळतो तो मिठाईमध्ये आनंद मिळत नाही. प्रसादामध्ये बाबाची ताकद आहे. म्हणून आज आपण भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकत्रित आलो. दिवसभर गर्दी होणारच आहे. मी गादीवरच थांबणार आहे. आपण सगळ्यांनी मागच्या वर्षीप्रमाणे लाईनी धरा आणि इथंच लाईन धरून सगळ्यांना मुलं प्रसाद वाटतील. मी पण इथं बसून प्रसाद घेईल, तुम्ही पण प्रसाद घ्या. विठोबा रखुमाई.